स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला वैभव. नारळ आणि केवड्याच्या झाडाने भरलेला हा सुंदर समुद्रकिनारा आणि किनाऱ्यावरील ह्या जाळ्यांचे पांघरून घेतलेल्या ह्या बोटी बघून कोण नाही या निसर्गाच्या प्रेमात पडणार. साऊ आज आली आहे तिच्या आई बाबांबरोबर आणि तिच्या बाबाच्या फ्रेंड म्हणजे प्रफुल काकाच्या फॅमिली बरोबर तिच्या आईच्या फ्रेंडच्या घरी. साऊची ही मावशी एक स्कूल टीचर आहे आणि ती सुद्धा तिच्या फॅमिली बरोबर तिच्या गावी आली आहे. चला तर मग ह्या जागेची ओळख साऊची मावशीच करून देईल. माझी फ्रेंड आहे, हिच्या घरी मी आली आहे. हिचं नाव सुपर्णा आहे, तिचं घर आहे इथे अभाई आहे ना, अभाई रिसॉर्टच्या बाजूलाच आहे तिचं घर आहे. कुठे आहे? मालवण वायरी बीच आहे हा. मालवण वायरी बीच आहे. आणि ह्या बोटी तुझ्या आहेत काय? बोटी सगळ्यांच्या मासेमाऱ्यांच्या आहेत. अच्छा. इथे छान ताजे फिश मिळतात आणि फिश करी पण छान आहे, एकदम फ्रेश, प्रत्येकाला आवडते. आणि मालवणचा सगळ्यांनी मालवणला या आणि फिरण्यासारखं आहे भरपूर. अच्छा. आणि हे तर तिचं घर तर अगदी ना समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे बघा. आणि ते समोर तिचं ना हे तारकर्लीच्या बीचवरची करते ना. आणि ह्या साईडला जी आहे ती मालवण प्रॉपर मालवण साईड. आणि इथे बघा गर्दीच नाहीये ह्या बीच या साईडला. आणि ते पॅरासिलिंग होतं. हा ते पॅरासिलिंग तिथे दिसत बलून सारखं दिसतंय का बघा. आणि खाली बघा दिसतं का? हा दिसतं. हे काय पॅरासिलिंग आणि पुढे होते मालवण इथे दिसतंय बघा. पण इथे जवळ तुम्ही आलात ना जर गर्दीचं ह्या भागात तुम्ही येऊ शकता. इथे अजिबात गर्दी नाहीये बघा. आणि इथे समुद्राला म्हणजे जास्त खोली पण नाहीये, म्हणजे रिस्की पण नाहीये. मुलं पण आरामशीर खेळू शकतात. वाव मस्त वाटतं इथं. हा तो तिकडे तूच जातो दिसतो तुला. मालवणचा किल्ला पण आहे तुम्हाला. हा तो. आणि तिकडे त्या साईडला दांडी आहे ना. कुठून पळायचा? समुद्रावरनं पळायचं. इथून काय घेऊन काय आलायस? गॅस संपलेला, गॅस घेऊन आली. असं आहे. गॅस मोठा आहे. असं कसं बसून पाहिजे आता कंटाळा येतो ना. हा. झाली की जरा बसून. अरे चल हे तिचे मिस्टर आहे सचिन म्हणून. आणि फुल हा हे बघा फुल कॉमेडी. आणि माझी फुलची फ्रेंड आहे एकदम. आणि एकदम जॉली फॅमिली. स्थापना व्हायच्या अगोदर गणपतीची स्थापना दगड आहे. 5 मिनिटाच्या जवळ चालत गेलं ते असं पूर्ण दगड आहे काळा. ते दगड आणि हे कनेक्ट आहे खाली. मग इथे गणपतीची मूर्ती आहे, चंद्राची मूर्ती आहे, शिवलिंग आहे. अशा 5 वेगवेगळ्या मूर्ती आहेत. मोरेश्वर देव आमचं ग्रामदैवत मानलं जातं. मग तिथे गणरायाची पूजा करून किल्ल्याची म्हणजे पूर्ण बांधणीला सुरुवात केली असं आहे. म्हणून त्यामुळे कसं असतं इथं असं विसर्जन पण केलं जातं या समुद्राचं. भलं मोठं त्याच्यानंतर जी सोमवारची अमावास्या येते, सोमवारची अमावास्या त्याला सोमवारी अमावास्या म्हणतो. त्या सोमवारी अमावास्येला जे कपल असतं ते नारळ अर्पण करतात आणि समुद्रात स्नान करतात. असं हे तीर्थाय मानलं जातं. आमचा व्यवसाय याच्यावरती, आमची शेती जी आहे, आम्ही मच्छीमार असतात. या गोष्टी आहेत त्या सकाळी आला असतं तर मच्छी म्हणजे मच्छी पकडायला फिशिंग चालू. आम्हाला कसं जेवण नाही म्हणून मी काय सांगितलं, पहिली भराडी करा आणि इथून एक शॉर्टकट आहे खोल समुद्रात जाऊ. तिला सांगितलं जीव जीव पाखरान सूर धरला.
खरेला नाही थोडा आता आहे त्यांचं फोन असेल. मी पण थोडा वेळ फक्त ठेवते. मला तर असं वाटतं इथेच थांबावं. तुला काय वाटतं? फक्त आई काय करते दीदी? मच्छी फ्राय. ताजी ताजी मच्छी सकाळची बोटीवरती पकडून आणलेली ना. हो रात्री गरम गरम पाहिजे म्हणून आता वाटते. हा काटेरी आहे ते खूप. काटेरी मच्छी चवीची असते. हा खायला नाही. साफ करायला नाही खात. पुरण नाही खात. मी पण नाही खात. मला बघू पण ट्राय मारेल मी यावेळी. टेस्टला छान असतं पण चुलीवरच्या टेस्ट वेगळी असते. अच्छा आता एक दीदीचं सिंगर आहे हा. तुझं मी त्या इंस्टालाच आहे ना तुझं अकाउंट? अच्छा मी लिंक शेअर करते नंतर मला लिंक पाठवून द्यायच्या खाली मी लिंक टाकणार तुझे. सगळ्यांनी तिला बघा इंस्टावरती तिचा व्हॉइस कसा आहे तो. आता रात्रीने एक सॉन्ग करा. एक सॉन्ग कर म्हणजे सॉन्ग बोलून दाखव आम्हाला एक छानपैकी. काय बोलते आत्या? आमच्या मिस्टर ना हां दुपारी प्रिन्सिपलला बोलते तिथं मी येणार आहे म्हटले लाडू ना म्हणजे तेव्हा ते आम्ही शाळेत यांना पोचवलं. हां हां तुला म्हणजे हां आता तूच मका ओळखलं हो बघूया आधी. बघितलं समजलं. आणि तुमच्या घरात सगळ्यांनाच मी बहुतेक ना कारण बऱ्याच वेळा मी सुपर्णाच्या घरीच असते. तू कशी ओळखते? अच्छा असताना हां त्याच्याकडे आणि परत शाळेकडे पोचव आम्ही जावं नाही. हो पण एवढं मस्त घर आहे हो तुमचं. मला खूप आवडलं एकदम. छानच. काय करायचं नाही छान आहे छान आहे. वरती जाऊन बघू द्या व्ह्यू मस्त आहे. वरती व्ह्यू आहे हो. अच्छा चल आता उद्याच बघूया. उद्या आम्ही सकाळी आम्ही तर स्टे करणारच होते ते. आता उद्या सकाळी उद्या आम्ही लगेच निघणार पण 10पर्यंत. सगळ्या हवरे. तू काय करते? ए साऊ नको. ए नको देऊ तिला खूप सर्दी आहे. खूप सर्दी आहे. ए नाही तिला देऊ नको प्लीज. तिला एवढी सर्दी. ए हे ज्यूस आता दुसरा पण करतेस मग चपात्या करताना मी तर व्हॉइस टाकणार काढणार की मला दिसलं पाहिजे ना माझी वेगळी काय करते. निघतंय त्याचं. येते चपात्या चालू आहेत मस्तपैकी जेवणात. आणि काय बनवले ग? चिकन. चिकन बाहेर आहे. अच्छा मग हे काय रस्ता? हा तुझ्या सासूबाईंना सासून माझी नाही सासू ती. ती त्यांची आई आहे मित्रांची आई आहे ती. त्यांना ती व्हेज हा हा ते आणि मी तर सांगायला विसरून गेले की त्यांचं. मी त्यांना विचारलं म्हणाले मी पूर्ण विसरते. नेक्स्ट तुला मदत. मग नंतर असं लोक सांगतात का बरं वाटतं की हे कर हे हम्म. मग ते करते. मग त्याच्यातनं ते हे. अच्छा तर बऱ्याच जणांनी सांगितलं की हे आभार मानायचं टायटल सॉन्ग कर. मग तुझं आहे इन्स्टाला आहे? अच्छा साऊला काय भेटलं दाखव. अय्या ह्याला तर शिंपली भेटली. हे 2 आहेत. ती पण इथे पण आहे. उचल साऊ. हे पण शिंपल्या पण आहेत. दाखव दाखव बाबा. ही पण शिंपली साऊच्या हातात. ही पण दुसरी पण दाखव. साऊ किती पकडला बघू. दाखव माझ्या हातात दाखव. अरे वा 2 घेतले शाहूने.
त्याला देणार सोडणार. तर दादा काय करतोय? हे पाणी आलं तुमच्या खड्ड्यामध्ये. कशाला गड्डा करूया? दुसऱ्या दिवशी पहाटेच आम्ही सर्वजण परत बीचवर आलो. गड्डा करून काय करणार तू? तू काय करते खड्ड्यामध्ये? त्याच्यात टाकणार गड्ड्यामध्ये? शाहू तू काय करते? तुला काही समजतंय त्यातलं असं? आणि ती पण तिथे फिश घेऊन आली. बोट बघ कशी घेऊन आली फिश. इथे बघा रात्रीचे मासे पकडायला गेलेले आता सकाळीच मासे पकडून त्यांच्या बोटी किनाऱ्यावर लावत आहेत. समुद्र साप आहे ना? समुद्री साप आहे ना? जिवंत आहे? पळणार. गेला गेला तर पाण्यात. देवाची कृपा आम्हावर कोल्यांना पोसतोय जमीनदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय जमीनदर. पोसतोय जमीनदर. ओर कोल्याची ताटांची घेतान तकरी. साऊ काय करते तू? हात धुवायला घे. तू हात धु. हा धु. काय आणलं? बघू बघू बघू. दाखव ना मला. बापरे किती शिंपल्या आणल्या बघू. दाखव आता. दाखव तुझ्या हातात काय आहे. वाव हे कुठून जमा केले? इथे तिकडे गड्डा पडतो.
दाखव आता शिंपल्या किती आहेत त्या बघू. वाव खूप आहेत ते. खूप जमा केलं तुम्ही दोघांनी. तू पाण्यामध्ये असा हात पकडून जायचा. मग लाट आली तरी पण आपल्याला हे करायला मिळतं. हा साऊने कोणाला पकडलाय? स्टारफिश. तुला पाहिजे? तिला काय कळतच नाही त्यातलं काय. साऊ तू काय करते त्याला? पाण्यात सोडते? पाण्यात सोडते. सोड नाही आहे. चल लवकर आहे पाण्यात सोडून. हा सोड. बघ केवड्याची झाडं. तुला मजा आली की नाही? तुला केवढा बघायचं आहे? हा हा बघ फुलला केवढा. हा नको राहू दे तेवढंच घेऊन. हो ते डोक्यात घालतात ना. हळू पाहिजे. नको नको काढून काय करणार ते तिथे झाडात देवाच्या इथेच ठेवावं लागेल. ती काही कळी असते काय? काढलाच. वाव पूजेला वगैरे लागतात माहिती पावडर एक तयार होते. सकाळचे पारा सुटलाय वारा उभी कला दारा. सकाळचे पारा राहिलं असं. उभी कला. अगदी समुद्र किनाऱ्याला लागूनच साऊच्या मावशीचं हे घर आहे. इथे त्यांच्या नारळाच्या बागा आहेत. आणि आता हा बघ हा बघ हा बघ हे बघ ह्याचं काही चालू झालं बघा. मस्ती बघा मस्ती बघा. चल लवकर बाबाचा हात पकड आणि पुढे जा. पावडर असते. हो आहे. साऊ इकडे आता तिथे जाऊच नको डायरेक्ट थोडा वेळ.
काय म्हणतात बघितलं नसतील, कोणी नाही बघितलं. अच्छा जाऊ आधी. अच्छा ये. हे 1+1 केलं की एक सगळं व्ह्यू भेटतो. नाही म्हणजे ह्या भिंतीमुळे सगळं ना त्या अख्खं तुमचं एकत्र झाले असे ना. हे काय नाटकाच्या सेट इथे. सेट आहे पूर्ण. नाटकात काम कोण करतो. आम्हीच. हा? तिथे रिहर्सल वगैरे होते. हे तुळस बघा कशी आहे. नाटक असतं तुमचं मग. ही तुळस पण समुद्रावरती सामाजिक नाटक करतो, ऐतिहासिक. आमचे बंधू जर शिवाजी बघितला तुम्ही ओळखणार नाही. शिवाजी कसं कुठले हे आता आहे ते खाली आहेत ते. हा परिसर. हा हा व्ह्यू बघा असा आहे. आणि हे वरती का ठेवलं, हे पावसात लागतं ना सुकं लाकडं वगैरे. अच्छा तू कसे दरवाजे आणून ठेवलं तसं आम्ही हा हे तिकडून आणलेच काय. हा मुंबईवर नसतं बरंचसं सामान मुंबईवर. दोऱ्या बिऱ्या सगळा. समुद्र दिसतोय. बाबा ते जाळी लावून ठेवले म्हणजे हे समुद्र वगैरे येतं ना. त्याच्यापेक्षा इकडून दिसतो. हे दोघंच असतात ना, त्याच्यामुळे साफसफाईला एवढं नाही पाहिजे एवढं मोठं घर काय साफ करत नव्हते. आणि वरती काही यूज नाही करत तर कशाला साफ करते ना वरती. पण त्याने बनवून ठेवलं. हवेने कौलं पुठ्ठा घेऊन कौलं घेऊन ठेवली त्यांच्यावर लावायला भेटतं. इथे आपण दुपारचं बसलो ना तरी हे कौलं असल्यामुळे थंड वाटतं. पूर्ण किल्ला दिसतो. हा इथून तर पूर्ण व्ह्यू चांगला दिसतोय. समुद्र इथूनच बघायचा. तुम्हाला घरातून झोपून इथे एकदम व्ह्यू आहे. आई वरती आली. नाही ती खाली आहे. आई आई करते ते आवाज ऐकायला येतोय ना मस्त ऐकायला. सगळ्यात रिच माणूस हाच आहे आणि म्हणतो आम्ही गरीब आहे. आम्ही ये 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 हळू ये हळू ये हळू ये हळू ये 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 ना ते. ए ती माझी फ्रेंड आहे. तिला तिला पकडू नको असं म्हणते तू. तू पकडू नको तिला. तू ये पुढे ये. तू पुढे. तिचं फुल तोडलं. राहू दे राहू दे. तिचं फुल द्या. तिला फुल द्या. तू ती पण सविता सारखी अशी आगाव आहे पण ती. ना ना आगाव नाही शहाणा बाळ आहे. सावळी तुम्ही दाखवते समुद्र दिसतोय दाखवते. का घालशील. हा चालेल. मी काय ते बघते बघितले ती पण बघितले. मला दे ना तू ते. थँक्यू शाहू. माझ्यासाठी फुलू आणलेस ना तू. व्हेरी व्हेरी थँक्यू. बाबू सावळ्याला वेल म्हणतात. काय बोलतात वेल. आपल्या गावी होती ना ती पाणी काढते बघ दीदी. दीदी पाणी काढते बघ साऊ कसं वेलचं पाणी. हा वादळ आलेलं ना बाबा तेव्हा केलं असं असं. हिच्या समोर खाऊ नको. बघितलं. शाहू चप्पल घाल तुझी. बघ इथे चप्पल आहे. चप्पल घाल. हे बघ आता लाजाला पण लागली ती. बघ ते बघ तिचं. चप्पल कुठे आहे तुझी. हा बघितलं झाली सुरुवात तिची परत. आईला कामाला लाव. मला ना मला असं झालं ना की काय माहिती शिक्षा देते की काय मला कळत नाही. प्रेम करते की शिक्षा देते तेच कळत नाही. हा घाल आता घाल लवकर घाल. हा बघू. सुंदर. अरे वा. आणि स्माइल दे.
अरे वा स्माईल देताना डोळे बंद होतात. आता बघा अजून पण आता डान्स पण करून दाखव साऊ आता. आता बघा साऊ कशी डान्स करून दाखवेल. सगळे दिवसाचं बाहेर पडत. असं साऊ मुरडून दाखव कसं मुरडते ती. अरे वा हाय 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 हाय. आता मूड चांगला आहे. अरे कधी चेंज होत ना तर काय कळत नाही. प्रिन्सेस आता आमची हा ते बघ आता झालं सुरू. शाहू तिथे आहे ना, ती दुसरी दिदी येते आपल्याकडे, ध्रुव दादा आणि ती दिदी आहे ना. चल आजीला जेवण करावं लागेल. 2 दिवस साऊबरोबर वायरी समुद्र किनाऱ्यावर मजा करून आम्ही साऊच्या मावशीला आणि ह्या वायरी मालवण बीचला बाय बाय करत आहोत. आमच्या साऊचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर साऊच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमच्या साऊला असेच प्रेम देत राहा.